आज गेल्या 30 वर्षांपासून पारोळ्याचं राजकारण जे घाणेरडं राजकारण झालेलं आहे. 15 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती, 15 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. पूर्ण पारोळा, एरंडोल, भडगाव मतदारसंघाचा चिखल झालेला आहे. आणि जे साहेबांचा जो विजन होता, गेल्या ब्ल्यूप्रिंट तुम्ही अनेक वर्षांपासून बघताय. साहेबांचे जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्राच्या मुलांसाठी, रोजगारांसाठी आहे. आणि रोजगारांसाठी पारोळा, एरंडोल, भडगाव मतदारसंघात बोलणारा अजूनपर्यंत माणूसच नाही आहे. तर आमचा असं या गोष्टीला पाठिंबा होता की डॉक्टर संभाजीराजे पाटील जे नारपारसाठी आज फिरले. जो माणूस पाणी आणू शकतो, तो माणूस MIDC आणू शकतो आणि तो माणूस रोजगार आणू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण बिनशर्त पाठिंबा पारोळा, एरंडोल, भडगाव मतदारसंघाचा आम्ही संभाजीराजेंना जाहीर करतोय. आज जे राजकारण झालेलं आहे पारोळ्याचं, लोकांना म्हणजे स्मारक नको आहे. जे साहेबांचं म्हणणं होतं की लोकांना स्मारक नको आहे, लोकांना गडकिल्ल्यांचं संवर्धन पाहिजे. पारोळ्यात असाच झाशी किराणीचा एक भुईकोट किल्ला म्हणून आहे, त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. घाणेरडं राजकारण यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे दुर्लक्ष आहे. पिताचं राजकारण 15 वर्षांपासून बघताय आपण. घाणेरडं राजकारण आहे अतिशय. आजपर्यंत रोजगार नाही थांबवला, शेतकरी आत्महत्याने थांबवल्या गेल्या, यांच्याकडनं काहीच नाही थांबवल्या गेलं. मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत पारोळा, एरंडोलमध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जे माजी मंत्री आहेत सतीश अण्णा, ते पण 15 वर्ष होते, ते पण नुसते बोलबच्चे नाही, त्यांनी पण आजपर्यंत काहीच केलं नाही. त्यामुळे आज आम्हाला संभाजीराजेंचा जो विजन आहे, जी त्यांची ब्ल्यूप्रिंट आहे या पारोळा, एरंडोल, भडगाव मतदारसंघासाठी, त्या ब्ल्यूप्रिंटला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आहे. त्यांच्यासारख्या माणसाला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आम्हाला. आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पूर्ण एकूण 1 मिनटं संभाजीराजे पाटीलांना देणार आहेत. यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. अनुक्रमांक 11, अपक्ष उमेदवार संभाजीराजे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. पक्षाचे काय उपाध्यक्ष आहे पारोळा, एरंडोल, भडगाव मतदारसंघाचा प्रज्वल लक्ष्मण चव्हाण. आणि व्यक्तिगत भूमिका म्हणजे आज आमची मिटिंग झाली काल, संपूर्ण 3 मतदारसंघांची आमची मिटिंग झाली. आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की पाठिंबा कोणाला द्यायचा. मग पाठिंब्यासाठी हे घाणेरडं राजकारण आम्हाला काही बघायचं नव्हतं. आम्हाला एक साफ आणि चांगला माणूस पाहिजे होता. आणि डॉक्टर संभाजीराजे पाटलांचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून ते आज मोफत जे आरोग्यांना मोफत तपासणी, मोफत ऑपरेशन, जे 4,500 मी ऐकलं शस्त्रक्रिया झाल्या. आम्ही बघतोय प्रत्येक गावांमध्ये तुम्ही गेले ना, प्रत्येक गावांमध्ये आता एकच नारा आहे की संभाजीदादांना प्रचंड बहुमताने विजयी करा, बस. त्यांनी आज बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचं खरोखर मी आभार व्यक्त करतो. आणि मी जे विकासाचं विजन घेऊन चाललो आहे, त्या विकासाच्या विजनला, या मतदारसंघाचा विकासाला त्यांनी आज बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याबरोबरच मला बऱ्याच संघटनांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. त्यात प्रामुख्याने एरंडोल पारोळा पेंटर असोसिएशन आहे, शबरी माता संघटना आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आपे रिक्षा युनियन एरंडोल आहे, तसेच वीर सावरकर आपे रिक्षा युनियन, तसेच वीर एकलव्य आदिवासी संघटना यांनी देखील मला ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ग्रुप यांनी देखील मला पाठिंबा दिला आहे. दुसरी गोष्ट, साहेबांनी जे सांगितलं, प्रज्वल साहेबांनी, की कालच मी राजसाहेबांचा देखील वचननामा वाचला आणि त्यांचं विजन जे आहे महाराष्ट्राविषयीचं, ते विजन आणि मी जो वचननामा केला आहे तयार, ते विजन देखील कुठंतरी मिळतं जुळतं आहे. आणि त्यांचा देखील कुठंतरी महाराष्ट्राचा खूप प्रगती व्हावं, भरभराट व्हावं, या उद्देशाने त्यांनी जो वचननामा तयार केला आहे, तो आणि मी तयार केलेला माझ्या मतदारसंघाचा वचननामा हा कुठंतरी मॅच होतो आहे. म्हणजे त्यांचंही विजन आणि माझंही विजन एकच असल्याचं याच्यावरून दिसतं आहे. आणि त्यांना ते दिसल्यामुळे त्यांनी बिनशर्त पाठिंबा मला दिलेला आहे.